वळूया पुढल्या बातमीकडे। नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलेला आहे। स्वतःच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आलेली आहे असं म्हणत ते मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागतात। इतकं बहुमत असलेला मुख्यमंत्री, स्वतःचं बहुमत आहे त्यांचं भाजपचं, तरीही ते आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात पालकमंत्री पदाच्या। हे आश्चर्य आहे। एरवी कडक कठोर शिस्त सहन करणार नाही, बेशिस्त वगैरे, बरं का, मी राज्य चालवतोय, मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली? कारण काय? आर्थिक देवाणघेवाण, हावरटपणा, यातून या मारामाऱ्या सुरू आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल मुख्यमंत्री आहे, लाचार मुख्यमंत्री आहे, हे दाखवून दिलं। मला खरं सांगू, मला उबग आला या विषयांचा। ॲक्च्युली मला उबग आला की ज्या विषयात तुम्ही कामाला लागलं पाहिजे। आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न, आव्हानं या राज्य आणि देशासमोर आहेत, याच्यावर चर्चाच होत नाही। मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का, की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिलंय? आपापसात भांडणं करण्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी। त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं आलाय, तर मला हे प्रश्न विचारू नका। बाकी पॉलिसी लेवलचं काही असेल, मी काही उत्तर द्यायला तयार आहे। तर कोण कुठला पालकमंत्री, कुठला डिपार्टमेंट, रुसवे फुगवे, प्लीज यार, हे काय घरची स्टोरी नाही, देशाची आणि राज्याची सेवा आहे। लेट्स गेट सिरियस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।